नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेतच असाल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आम्ही कॅबमध्ये बसलो होतो, म्हणजेच कारमध्ये बसलो होतो. तर आम्ही निघालो होतो सासूबाईंना आणि नंदेच्या मोठ्या मुलाला आम्ही बसमध्ये बसवण्यासाठी जात होतो, कारण त्यांना आम्हाला सोडायचं होतं महाडला. आणि काही कारणामुळे सासूबाई परत आल्या होत्या. त्याच्यानंतर आता त्यांना परत सोडायला जायचं म्हणून इथे बघा नंदेचा मोठा मुलगा होता, तर त्यांना दोघांनाही आम्हाला सोडायला जायचं होतं. त्याचं कारण असं की थोड्या दिवसांपूर्वीच त्यांची म्हणजे नणंदबाईंची डिलिव्हरी झाली होती. आता त्यांना छान असे गोंडस अशी मुलगी झाली होती आणि हा मोठा मुलगा होता त्यांचा. तर हे काही कारणानिमित्त आले होते. मग त्यांना आता परत सोडण्यासाठी आम्ही सगळे निघालो होतो. आता इथे काय झालं आहे की आजी आणि नातवाचं एवढं छान असं कनेक्शन आहे ना की ते तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत, पण तुम्हाला पुढे कळेलच व्हिडिओमध्ये. त्यानंतर काय झालं की इथे त्यांना पाणी पियायचं होतं, त्यासाठी इथे चिवताई आमची दादाला पाणी द्यायला आली. त्यानंतर तुम्ही बघू शकता हे खोपटचं डेपो आहे. या डेपोमध्ये आम्ही आलो होतो. इथे मस्त असा वारा सुटला होता, छान होता आणि पाऊसही नव्हता. त्यानंतर बघू शकता मस्त असं ऊन पडलेलं होतं आजूबाजूला. आणि आम्ही सर्वच जण आलो होतो, म्हणजे मी, मिस्टर आणि माझी दोन्ही मुलं. आणि त्यात मुलांची इथे चांगली जशी मज्जा चालली होती, कारण त्यांना कुठेही जा, कुठेही फिरा, कोणी काय बोलत नव्हतं. त्याच्यानंतर झालं असं की माझे मिस्टर आहेत, त्यांचे स्कूल फ्रेंड भेटले होते आम्हाला. आता त्यात काय झाले की आता काका भेटला आहे म्हटल्यावर मुलांना काहीतरी खायला घेऊन देणारच. त्यामुळे मग काकांनी त्यांना फ्रूट टी आणि त्याला थंडा असं घेऊन दिलं होतं. त्यानंतर मग इथे बघा किती छानपैकी असं उन्हात ती लोकं थंडा एन्जॉय करत आहेत. आणि ह्याला तर खूपच आनंद असा होतो की ह्यांना या सगळ्या गोष्टी आम्ही बहुतेक नाहीच देत, पण कुठे बाहेर कोणी दिलं तर आपण नाहीसुद्धा बोलता येत नाही. त्यामुळे त्या मुलांची मजाच होते. त्यानंतर इथे बससुद्धा आली होती. आता बसमध्ये असं झालं आहे की चढायला माणसं भरपूर आहेत, पण माणसांना उतरूच देत नव्हते. त्याच्यामध्ये आम्हीसुद्धा होतो. त्यानंतर इथे सासूबाई आहेत ना सगळ्या पोरांचं मुखे घेत होते बघा. नातवाचा घेऊन झाला होता, त्याच्यानंतर नातीचा मुका घेत होते. आता ती मुलं काय झाले की आईच्या आधी त्यांनाच चढायचं होतं. बघू शकते ते चढायचं होतं. त्यानंतर तो दादा बसला होता, दादाच्या बाजूला प्रियांश बसला होता. तर तिलासुद्धा बसायचं होतं. तर तिला जागा नाही म्हणून तिला आम्ही मागे बसवलं. आता त्यात पण काय झाले की त्या ए सीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता की ए सीला येत नाही, आम्ही सीट चेंज करतो. ह्या सगळ्या गोंधळ गडबडीमध्ये जसं तसं शूट केलेलं आहे. त्यानंतर आता इथे रडारडी चालू झालेली आहे. तिला बसायचं होतं, तिथे आई बसल्या होत्या. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्यानंतर तिथे तिला बसवलं होतं, बसली होती छान. त्याच्यानंतर मग इथे काय झालं की आईला तो म्हणतो की मलाच बसायचं आहे. म्हणजे त्याला असं आहे की आईने मला सोडून कुठेही जायचं नाही. म्हणजे खूप छान असं कनेक्शन. आणि आईची एक गोष्ट आहे की ती त्याला ना कधीच रडवत नाही. तो काहीही मागेल ना तर त्याला देते. ते म्हणते की आजी आहे तर नातवाचा हट्ट तर पुरवलाच पाहिजे, आणि तिचं त्याच्यावर खूप जास्त जीव आहे. ती त्याला म्हणत होती की तू कुठे चालली आहेस आई, तू कुठे चालली आहेस. आई म्हणते की नाही, शिरीषाकडे चालली आहे, असं तसं. म्हणजे खूप काही गोष्टी बोलत होते. तो राहतच नव्हता, त्याला त्या गोष्टी कळतच नव्हत्या. अक्षरशः इतका रडत होता ना तो, आमच्यासुद्धा डोळ्यात पाणी येईल, कारण त्याला इतका लळा लागला ना आजीचा, त्याला काय सांगायचं. मग त्याला काही गोष्टी असं दाखवल्या, काही केलं तरी तो ऐकत नव्हता. मग त्याला थोडंफार आम्ही म्हणालो की तुला हे घेऊन देऊ, ते घेऊन देऊ. त्यानंतर मग आम्ही त्याला छान गप्प केलं. परत त्याला आठवलं, परत तो रडायला लागला. असं कित्येक वेळा तरी झालं. आता म्हटलं करायचं तरी काय. त्यानंतर हे बघा गाडी काढली मिस्टरांनी. आता आम्ही निघालो होतो परत घरी जाण्यासाठी, कारण आम्ही सकाळीच आलो होतो. मला 11, 11:30 दरम्यान आम्ही तिथे पोचलो होतो. म्हणजेच आम्ही सकाळी घरातनं नाश्ता करून गेलो होतो. आणि बससुद्धा आज लेट होती, त्याच्यामुळे मग करायचं काय. त्यानंतर मग पेट्रोल पंपवर गेलो गाडीत पेट्रोल भरण्यासाठी. त्यानंतर हे बघा इथे ह्यांना आता खाऊ घेऊन देते म्हटल्यावर ना मग तो जरा शांत राहिला. त्यानंतर त्यांना इथे ज्यूस घेऊन दिलं होतं. आता त्यात पण असं आहे की एकाला एक आणि एकाला दुसरं घेतलं तर त्यांना तेही चालत नाही, त्यामुळे दोघांना सेम घेतलं. आणि इथे तो बिलिंग करण्याच्या आधीच घेऊन जात होता, त्यामुळे त्याला इथे बिलिंग करायला सांगितलं. त्यानंतर त्यांना ते काकांना दिलं, त्यांना बिल वगैरे केलं, त्यांना आम्ही पेमेंट केलं. त्यानंतर आम्ही बघू शकता हे शॉप असं तर खूप मोठं आहे. आता काय माहिती कित्येक माणसं ह्याच्यातून घेतात की नाही. त्यानंतर इथे काहीतरी आईस्क्रीमचं वगैरे पण शॉप होतं आतमध्येच. त्यानंतर इथे परत
हा आत गेला. तर मिस्टरांना काय तिथे हेल्मेट बघायचं होतं की काय माहिती नाही, पण मी जाईपर्यंत ते बाहेर आले. म्हणजे मला काही कळालंच नाही ती गोष्ट. मी बाहेर आले आणि ते आतमध्ये गेले मुलांना घेऊन. या अशा सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर हे बघा इथे परत त्यांची मस्ती चालू झाली. त्यानंतर ह्याला आता पियायचंच होतं दूध, तर त्याला तिला बाजूलाही बसू द्यायचं. तो तिला म्हणतो की इथे पेट्रोल आहे. त्यांना असं आहे की हा पेट्रोल पंप आहे, त्यामुळे मोठ्या भावाने बहिणीला सांगितलेल्या गोष्टी बहिणीने ऐकून मग ती बाजूला इथे येऊन बसली. मग तिने माझ्याकडून हे ज्यूस ओपन करून घेतला आणि त्या दोघांनी पिला ज्यूस. बघू शकता इथे ह्यांचे मस्त असं ज्यूस एन्जॉय होता. कारण आधी पण त्यांनी ज्यूस प्यायला होता आणि आत्ता पण. म्हणजे कुठेही बाहेर गेलं रडलं की त्यांना माहिती आहे की आपल्याला मागितलेल्या गोष्टी मिळतात. त्यानंतर मग आम्ही जेवणासाठी एका रेस्टॉरंटमध्ये आलो. इथे बघा ह्यांची मस्ती चालली होती आणि हिचीच होती. आता काय झालं की दुपारची वेळ होती आणि घरी जाऊन जेवण बनवणं पॉसिबल झालं नसतं, कारण आम्हाला यायलाच 1:30-2 वाजला होता. त्यानंतर हे बघा इथे नूडल्स वगैरे मागवले होते. तर नूडल्स ह्याच्यासाठी की बाबा ते मुलांना आवडतात, त्यामुळे नूडल्स मागितले. पनीर चिली मागवली होती. तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर मला कमेंट करायलाही विसरू नका की आजचा ब्लॉग कसा झाला आहे, मला नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. त्यानंतर हे बघा आम्ही इथे नूडल्स खायला सुरुवात केली. आता ह्या दोघांनाही मोबाईल लावून दिले होते, कारण ती लोकं खात नव्हती. त्यानंतर हे बघा, चला भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये.